Hello dear all. Today we are going to learn and understand lesson number 5, the 12 months from English Balbharati textbook standard 5. We all are familiar with the 12 months of the year. The year starts from January and the last month is December. The months of the year always remind us of the 4 seasons, namely the winter months December, January and February, the spring season of March, April and May, the summer season of June, July and August, and the autumn season of September, October and November. But in India, we have 3 main seasons of winter, summer and rainy. The story of the 12 months is a fairy tale from Russia. So let's understand the story. Once upon a time, in a faraway country, there lived a mother who had 2 daughters. Once upon a time म्हणजे एकेकाळी, in a faraway country, एका दूरच्या देशात, there lived a mother who had 2 daughters. तिथे एक आई राहत होती जिला 2 मुली होत्या. One was her own child, the other was her stepdaughter. Stepdaughter म्हणजे सावत्र मुलगी. एक तिची स्वतःची मुलगी होती आणि एक सावत्र मुलगी होती. She was very fond of her own daughter, but she hated her stepdaughter. Fond म्हणजे आवड आणि hate म्हणजे तिरस्कार करणे. त्या आईला स्वतःची मुलगी खूप आवडायची, पण सावत्र मुलीचा ती तिरस्कार करायची. The only reason was that Marukula, the stepdaughter, was prettier than her own daughter Helena. आणि ती आई सावत्र मुलीचा का तिरस्कार करायची? त्याचे एकमेव कारण म्हणजे मॅरुकुला ही तिच्या स्वतःची मुलगी होलेनापेक्षा खूप छान होती दिसायला, सुंदर होती. प्रिटी म्हणजे सुंदर, ब्युटिफुल. The gentle-hearted Marukula did not know how beautiful she was, and so she could never make out why her mother was always so cross with her. Gentle-hearted means kind, मनाने खूप चांगली, आणि cross म्हणजे angry. Gentle-hearted मॅरुकुलाला ती स्वतः किती सुंदर आहे हे माहीतच नव्हते. त्यामुळे तिची आई नेहमी तिच्यावर का रागवलेली असते हे तिला कधी समजूच शकले नाही. Marukula had to do all the housework, tidying up the cottage, cooking, washing, spinning, weaving and sewing. मॅरुकुलाला घरातील सगळी कामे करावी लागत, जसे की घर आवरणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, विणणे, शिवणे या प्रकारची कामे. She liked work and she did it all without a word of complaint, while Helena spent the time adorning herself and lazing about. Adorning means making something more beautiful. सजवणे, त्याला म्हणतात adorning. मॅरुकुलाला घरातील सगळी कामे करायला आवडायचे आणि ती कधीही तक्रार करत नव्हती. एकही तक्रार न करता ती सगळी कामे आवडीने करत होती. पण होलेना काय करायची? होलेना स्वतःला सजवण्यामध्ये आणि आळशीपणा करण्यामध्ये स्वतःचा वेळ घालवायची. Even then, Helena and her mother scolded and ranted and abused Marukula every day. Ranted means talking loudly and angrily. तावातावाने मोठ्याने ओरडणे, त्याला म्हणतात ranted. आणि abused means treated cruelly, म्हणजेच अपशब्द वापरणे. मॅरुकुला घरातील सगळी कामे कोणतीही तक्रार न करता आवडीने करत होती, पण तरीसुद्धा होलेना आणि तिची आई या दोघीही मॅरुकुलावर ओरडायच्या, तिला वाईट वागणूक देत होत्या. They envied her so much that one day they decided to throw her out in the freezing cold to get rid of her. Envied हा envyचा past form आहे आणि envy म्हणजे to want something that somebody else has, to feel envy. एखाद्याचा हेवा वाटणे, मत्सर वाटणे त्याला म्हणतात envy. फ्रीझिंग कोल्ड म्हणजेच गोठवून टाकणारी थंडी किंवा कडाक्याची थंडी, आणि रीड म्हणजे सुटका करून घेणे. होलेना आणि तिच्या आईला मॅरुकुलाचा इतका हेवा वाटू लागला की त्यांनी मॅरुकुलापासून सुटका करून घेण्यासाठी तिला कडाक्याच्या थंडीमध्ये बाहेर सोडून देण्याचे ठरविले. Go Marukula and get me some violets from the forest. I want to wear them and to smell them, said Helena.
होलेना काय म्हणाली की मॅरिक्युला जा आणि मला फॉरेस्टमधून काही व्हायलेट्स आण, व्हायलेट्सची फुलं आण. मला ते घालायचे आहेत आणि त्यांचा वास घ्यायचा आहे. बट माय डिअर सिस्टर, इट इज इम्पॉसिबल टू फाइंड व्हायलेट्स इन द स्नो, सेट पुअर मॅरिक्युला. मग आता मॅरिक्युला काय म्हणाली होलेनाला की माय डिअर सिस्टर, या बर्फामध्ये, या स्नोमध्ये व्हायलेट्सची फुलं शोधणे अशक्य आहे. हाऊ डेअर यू आर्ग्यू वेन आय टेल यू टू डू समथिंग? ऑफ यू गो ॲट वन्स, अँड इफ यू डोंट ब्रिंग मी व्हायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट, आय किल यू, सेड होलेना थ्रेटनिंगली. थ्रेटनिंगली मीन्स इन अ मॅनर ॲज इफ अबाउट टू हार्म वन. धमकी देणे त्याला म्हणतात थ्रेटन. मग आता होलेनाने मॅरिक्युलाला धमकीच दिली की तू माझ्याशी वाद कसा घालू शकते जेव्हा की मी तुला एखादे काम सांगितलेले आहे. तू इथून लगेचच निघून जा आणि जर तू मला फॉरेस्टमधून व्हायलेट्स आणले नाहीस तर मी तुला किल करेल. द स्टेपमदर कॉट होल्ड ऑफ मॅरिक्युला, turned her out of the door and slammed it to after her. Slammed means shut a door or window forcefully. जोरात दरवाजा किंवा खिडकी लावून घेणे त्याला म्हणतात स्लॅम्ड. स्टेपमदरने मॅरिक्युलाला पकडलं आणि तिला दरवाजाच्या बाहेर ढकलून दिलं आणि दरवाजा जोरात लावून घेतला. मॅरिक्युला वेंट इन टू द फॉरेस्ट विपिंग बिटरली. बिटरली मीन्स रिझल्टिंग फ्रॉम ऑर एक्सप्रेसिव्ह ऑफ सिव्हिअर ग्रीफ. खूपच जास्त दुःख झाल्यावर ज्याप्रमाणे रडतात त्याप्रमाणे मॅरिक्युला आता जंगलामध्ये रडत रडत गेली. द स्नो ले डीप अँड देअर वॉजंट अ ह्युमन फुटप्रिंट टू बी सीन. सगळीकडे स्नोचा खूप मोठा लेअर तयार झालेला होता आणि कुठेही ह्युमन फुटप्रिंट्स दिसत नव्हत्या. ह्युमन फुटप्रिंट्स म्हणजेच पाऊलखुणा, माणसाच्या पाऊलखुणा कुठेही दिसत नव्हत्या. Maricula wandered about for a long time, tortured by hunger and trembling with cold. Tortured means suffered greatly. Maricula सगळीकडे खूप वेळ फिरली. वंडर्ड म्हणजे फिरणे. खूप काळ ती सगळीकडे फिरत राहिली. टॉर्चर्ड बाय हंगर म्हणजे तिला खूप जास्त भूक लागली होती. भुकेने ती कासावीस होत होती. आणि ट्रेम्बलिंग मीन्स शेक इनव्हॉलंटरीली. थंडीने ती कुडकुडत होती. ॲट लास्ट शेवटी शी सॉ अ लाईट इन द डिस्टन्स. ॲट लास्ट शेवटी तिला थोड्या अंतरावर लाईट दिसली. शी वेंट टुवर्ड्स द ग्लो विच केम फ्रॉम द टॉप ऑफ अ माउंटन. ग्लो म्हणजेच चमक किंवा प्रकाश. माउंटनच्या टॉपवरून तो ग्लो आणि प्रकाश, ती चमक येत होती. त्या दिशेकडे ती आता गेली. अ बिग फायर वॉज बर्निंग देअर. एक मोठी फायर, आग तिथे पेटत होती. अँड राऊंड द फायर वर 12 स्टोन्स विथ 12 मेन सिटिंग ऑन दॅम. आणि या फायरच्या आजूबाजूला भोवती 12 स्टोन्स ठेवलेले होते, दगड ठेवलेले होते आणि त्या दगडांवर 12 मेन बसलेले होते. 3 of them had snow white beard. आणि तिघांना स्नो व्हाईट म्हणजेच स्नोचा कलर कसा असतो, व्हाईट असतो ना, त्या प्रकारे बियर्ड म्हणजे दाढी. स्नो व्हाईट बियर्ड त्यांना होती. इथे या चित्रामध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. 3 were not so old. आणि तिघंजणं जे होते ते फार काही ओल्ड नव्हते, त्यांचं जास्त वय नव्हतं. अँड 3 were still younger. आणि तिघेजणं होते ते यंगर होते, तरुण होते. द 3 youngest were the handsomest of them all. आणि जे 3 youngest होते त्यातले ते सगळ्यात हँडसम होते. दे वर नॉट स्पीकिंग बट ऑल सिटिंग सायलेंट. ते कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते, तर ते सगळेजणं शांत बसलेले होते. These 12 men were the 12 months. आणि हे जे 12 men होते ते कोण होते, ते 12 month होते. Great January sat highest of all. His hair and beard were as white as snow, and in his hand he held a club. Club means a thick heavy stick. ग्रेट जानेवारी हा सगळ्यात उंचावर बसलेला होता आणि त्याचं हेअर आणि बेड म्हणजे त्याचे केस आणि त्याची दाढी हे दोन्हीही व्हाईट कलरचे होते. स्नो कसा व्हाईट कलरचा असतो त्याप्रमाणे स्नो व्हाईट कलरचे होते. आणि त्याच्या हातामध्ये क्लब होते, एक थिक अशी काठी होती.
मॅरिक्युला वॉज फ्रायटंड म्हणजे घाबरणे. मॅरिक्युला आता खूपच घाबरली. शी स्टूड स्टिल फॉर अ टाईम इन टेरर, बट ग्रोईंग बोल्डर शी वेंट अप टू दॅम अँड सेड, प्लीज काइंड सर्स, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट युअर फायर. टेरर मीन्स व्हेरी ग्रेट फिअर, खूपच घाबरणे, त्याला म्हणणार टेरर. मॅरिक्युला खूपच घाबरली आणि थोड्या वेळ ती तशीच उभी राहिली, कारण ती खूप घाबरलेली होती. पण धीट होत ती त्या 12 मेन्सकडे गेली आणि म्हणाली, प्लीज काइंड सर्स, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट युअर फायर. मला या गरम फायर जी आहे इथे पेटवलेली तिथे हात शेकवू द्यात. ग्रेट जानेवारी नॉडेड. नॉड म्हणजे काय, तर मान हलवणे, होकारामध्ये मान हलवणे. ग्रेट जानेवारीने होकारामध्ये मान हलवली म्हणजे तिला काय म्हणाला ग्रेट जानेवारी, येस यू कॅन वॉर्म युअर हँड्स. अँड आस्क्ड हर, आणि विचारले तिला, व्हाय हॅव यू कम हिअर, तू इथे का आलेली आहेस माय डिअर लिटिल गर्ल. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, तुला काय हवे आहे. आय एम लुकिंग फॉर व्हायलेट्स आन्सर्ड मॅरिक्युला. मॅरिक्युला म्हणाले की मी व्हायलेट्स बघत आहे, शोधत आहे. दिस इज नो टाईम टू बी लुकिंग फॉर व्हायलेट्स, फॉर एव्हरीथिंग इज कवर्ड विथ स्नो आन्सर्ड ग्रेट जानेवारी. ग्रेट जानेवारी मग मॅरिक्युलाला म्हणाला की हा व्हायलेट्सचा टाईम नाही आहे, कारण सगळंच स्नोने आच्छादलेलं आहे, सगळीकडे स्नो पडलेला आहे, झाकून गेलेलं आहे स्नोने सगळं काही. येस आय नो, हो मला माहीत आहे, बट माय सिस्टर होलेना अँड माय स्टेप मदर सेड दॅट आय मस्ट ब्रिंग देम सम व्हायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट. पण माझी सिस्टर होलेना आणि माझी स्टेप मदर या दोघींनी मला सांगितलेलं आहे की फॉरेस्टमधून व्हायलेट्स घेऊन ये. इफ आय डोंट ब्रिंग देम दे विल किल मी, जर मी ते आणले नाहीत तर ते मला मारून टाकतील. टेल मी फादर्स, प्लीज टेल मी वेअर आय कॅन फाइंड देम, सांगा मला, प्लीज सांगा ते मला कुठे मिळतील. ग्रेट जानेवारी स्टूड अप. ग्रेट जानेवारी आता उभा राहिला अँड वेंट टू वन ऑफ द यंगर मंथ्स, इट वॉज मार्च. ग्रेट जानेवारी म्हणजे सगळ्यात मोठा, ग्रेट जानेवारी उठून उभा राहिला आणि यंगर मंथ्सपैकी एका मंथकडे म्हणजेच मार्चकडे गेला. अँड गिविंग हिम द क्लब ही सॅड, ब्रदर टेक द हाय सीट. आणि त्याला ते क्लब दिलं, क्लब म्हणजे थिक स्टिक, क्लब त्याच्याकडे दिली आणि त्याला म्हणाला मार्चला की तू आता हाय सीट घे, हाय सीटवर बस. मार्च took the high seat upon the stone and waved the club over the fire. मार्च हाय सीटवर बसला आणि ते जे क्लब होतं ते फायरवर धरलं. द फायर ब्लेस्ड अप. ब्लेज म्हणजे काय, बर्न स्ट्रॉंगली अँड ब्राईटली, खूप अजून जास्त बर्न होणे, त्याला म्हणतात ब्लेज. सो द फायर ब्लेस्ड अप. द स्नो बिगॅन टू मेल्ट. मेल्ट म्हणजे वितळणे, स्नो वितळायला लागला. द ट्रीज बिगॅन टू बड. ट्रीजला बड म्हणजे कळ्या येणे, झाडांना कळ्या येऊ लागल्या. अँड द ग्राउंड वॉज ॲट वन्स कवर्ड विथ ग्रास. आणि ग्राउंड आता ग्रासने कवर झालं. आधी जानेवारी बसलेला होता हाय सीटवर. जानेवारी मंथमध्ये कोणता सीझन असतो, विंटर सीझन असतो. विंटर सीझनमध्ये काय होतं तर स्नो पडत असतो, स्नोफॉल होत असतो, सगळीकडे स्नो आपल्याला दिसतो. मार्चमध्ये काय होतं, मार्चमध्ये स्प्रिंग सीझन चालू होतो आणि स्प्रिंग सीझन चालू झाला की काय होतं, स्नो सगळा मेल्ट होतो, वितळून जातो आणि झाडांना कळ्या यायला लागतात, ग्राउंडवर ग्रास यायला लागतं. सो मार्च आता हाय सीटवर बसल्यामुळे काय झालं की स्नो मेल्ट झाला, झाडांना कळ्या यायला लागल्या. अँड द ग्राउंड वॉज ॲट वन्स कवर्ड विथ ग्रास. इट वॉज स्प्रिंग टाईम. द व्हायलेट्स बिगॅन टू ब्लूम. ब्लूम म्हणजे उमलणे. द व्हायलेट्स बिगॅन टू ब्लूम अमंग देअर लिटिल लीव्स अँड बिफोर मॅरिक्युला हॅड टाईम टू थिंक, so many of them had sprung up that they looked like a blue cloth spread out on the ground. Sprung up means to start suddenly or to exist suddenly. छोट्या छोट्या पानांमधून व्हायलेट्स आता उमलायला लागले आणि मॅरिक्युलाला काही विचार करण्याआधीच खूप सारे व्हायलेट्स अचानक दिसायला लागले. ते असे दिसत होते जणू काही ब्लू कलरचे कापडच जमिनीवर अंथरलेले आहे. नाव पिक देम क्विकली मॅरिक्युला कमांडेड मार्च.
मार्चने आदेश दिला की पटकन उचल मॅरिकला. मॅरिकला पिक्ड देम जॉयफुली म्हणजे आनंदाने. टिल शी हॅड अ बिग बंच. जोपर्यंत तिच्याकडे एक मोठा गुच्छ तयार होत नाही तोपर्यंत मॅरिकलाने व्हायोलेट्स उचलले. देन शी थँक्ड द मंथ्स with all her heart and scampered merrily home. With all her heart means sincerely and scampered means moved quickly with small light steps. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण ज्या प्रकारे चालत असतो उड्या मारत मारत छोटे छोटे स्टेप्स घेत त्याप्रमाणे मॅरिकला चालत गेली तिच्या घरी आनंदाने. पण घरी जाण्याआधी तिने काय केलं? मंथला थँक्स म्हटलं. Helena and the stepmother wondered when they saw Maricula bringing the violets. Wondered म्हणजे आश्चर्य वाटणे. होलेना आणि स्टेपमदरने जेव्हा पाहिलं मॅरिकला व्हायोलेट्स आणत आहे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. दे ओपन द डोर टू हर. त्यांनी दरवाजा उघडला तिच्यासाठी. अँड द सेंट ऑफ व्हायोलेट्स फिल्ड ऑल द कॉटेज. सेंट म्हणजे सुगंध आणि जो व्हायोलेट्सचा सुगंध होता तो संपूर्ण कॉटेजमध्ये पसरला. वेअर डिड यू गेट देम? तुला हे कुठे मिळाले? आस्क्ड होलेना सल्कीली. सल्कीली मीन्स इन अ बॅड टेम्पर्ड वे. निराश होऊन होलेनाने मॅरिकुलाला विचारले की हे व्हायोलेटचे फ्लावर्स तुला कुठे मिळाले? दे आर ग्रोईंग अंडर द बुशेस इन अ फॉरेस्ट ऑन द हाय माउंटेन्स. बुशेस म्हणजेच झुडपे. ते व्हायोलेट्स उंच डोंगरावरील जंगलात झुडपांखाली बुशेसखाली वाढत आहेत असे मॅरिकुला होलेनाला म्हणाली. होलेना snatched all the flowers and did not give even a single one to her sister. Snatched means took or pulled something away quickly. हिसकावून घेणे. होलेनाने सर्व फ्लावर्स हिसकावून घेतले आणि तिच्या बहिणीला मॅरिकुलाला एकही फ्लावर दिले नाही. The next day she called her sister and said, "Go, Maricula, and get me some strawberries from the forest." नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी होलेनाने तिच्या सिस्टरला आवाज दिला आणि म्हणाली, जा मॅरिकुला आणि माझ्यासाठी फॉरेस्टमधून स्ट्रॉबेरीज घेऊन ये. अलास डिअर सिस्टर, वेअर कुड आय फाइंड एनी स्ट्रॉबेरीज इन दिस हार्ड विंटर? सेड मॅरिकुला. मग मॅरिकुला म्हणाले की अलास डिअर सिस्टर, मला या हार्ड विंटरमध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे सगळी. हार्ड विंटरमध्ये स्ट्रॉबेरीज कुठून मिळणार? हाऊ डे यू आर्ग्यू? Go at once and get me the strawberries or I will kill you. Dare म्हणजे हिम्मत आणि आर्ग्यू म्हणजे वाद. तुझी वाद घालण्याची हिम्मत कशी झाली? लगेचच जा आणि माझ्यासाठी स्ट्रॉबेरीज घेऊन ये, नाहीतर मी तुला मारून टाकेल असं होलेना म्हणाली. द स्टेपमदर कॉट होल्ड ऑफ मॅरिकुला अँड पुश्ड हर आउट ऑफ द डोर अँड शट इट आफ्टर हर. स्टेपमदरने काय केलं? मॅरिकुलाला दरवाजाच्या बाहेर ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. मॅरिकुला वेंट टू द फॉरेस्ट वीपिंग बिटरली. मॅरिकुला रडत रडतच जंगलामध्ये गेली. द स्नो वॉज लाईंग डीप अँड देअर वॉजंट ह्युमन फुटप्रिंट टू बी सीन एनिवेअर. सगळीकडे स्नो पडलेला होता आणि कुठेही ह्युमन फुटप्रिंट्स दिसत नव्हत्या, म्हणजे माणसाच्या पाऊलखुणा दिसत नव्हत्या. She wandered about for a long time, tortured by hunger and trembling with cold. ती खूप काळ इकडे तिकडे फिरली आणि भुकेने कासावीस झाली. थंडीने कुडकुडू लागली. At last she saw the light she had seen the other day. शेवटी तिला ती लाईट दिसली जी तिने यापूर्वी आधीच्या दिवशी पाहिली होती. Overjoyed she went towards it. ओव्हरजॉईड म्हणजे खूप आनंद होणे. तिला आता खूप आनंद झाला आणि ती त्या लाईटच्या दिशेने, त्या उजेडाच्या दिशेने गेली. शी केम टू द ग्रेट फायर विथ द 12 months सिटिंग अराउंड इट. ती त्या ग्रेट मोठ्या फायरकडे गेली जिथे 12 months त्या फायरच्या भोवती बसलेले होते. प्लीज काइंड सर्स, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट द फायर. मॅरिकुला त्या मेनला म्हणाली की प्लीज मला जरा माझे हात गरम करू देत, शेक घेऊ देत.
ग्रेट जानेवारी नॉडेड. नॉड म्हणजे मान हलवणे, होकारामध्ये. ग्रेट जानेवारीने तिला परमिशन दिली, हो म्हणाला. अँड आस्क्ड हर, वाय हॅव यू कम अगेन? तू पुन्हा का आलीस? अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर हिअर? आणि तू इथे काय पाहत आहेस, काय शोधायला आलेली आहेस? आय एम लुकिंग फॉर स्ट्रॉबेरीज. मला स्ट्रॉबेरीज हव्या आहेत. माय सिस्टर होलेना अँड माय स्टेप मदर बेड मी ब्रिंग सम स्ट्रॉबेरीज अँड इफ आय डोंट दे विल किल मी. टेल मी फादर्स, टेल मी प्लीज वेअर आय कॅन फाइंड दॅम. बेड मीन्स टोल्ड ऑर ऑर्डर्ड. मॅरुकला ग्रेट जानेवारीला म्हणाली की मी स्ट्रॉबेरी शोधत आहे. माझी बहीण होलेना आणि माझी स्टेपमदर यांनी मला स्ट्रॉबेरीज आणायला सांगितलेले आहेत आणि जर मी त्या आणल्या नाहीत तर त्या मला किल करतील, मला मारून टाकतील. मला प्लीज सांगा तुम्ही की मला स्ट्रॉबेरीज कुठे मिळतील. ग्रेट जानेवारी अरोज. ही वेंट ओव्हर टू द मंथ सिटिंग अपोजिट टू हिम. इट वॉज जून अँड हँडेड द क्लब टू हिम सेईंग, ब्रदर टेक द हाय सीट. ग्रेट जानेवारी आता उठला आणि त्याच्या अपोजिट जो मंथ बसलेला होता तो होता जून. त्याच्या हातामध्ये त्याने तो क्लब दिला आणि म्हणाला की ब्रदर टेक द हाय सीट, ब्रदर हाय सीटवर बस. जून टूक द हाय सीट अपॉन द स्टोन अँड स्वंग द क्लब ओव्हर द फायर. जून आता हाय सीटवर बसला आणि त्याने फायरवर तो क्लब हलवला. द फायर शॉट अप अँड इट्स हीट मेल्टेड द स्नो इन अ मोमेंट. फायर आता खूप मोठी झाली आणि त्या फायरमुळे जो स्नो होता तो एका क्षणातच वितळला. द ग्राउंड वॉज ऑल ग्रीन. सगळे ग्राउंड ग्रीन झाले. द ट्रीज वर कवर्ड विथ लीव्स. द बर्ड्स बिगॅन टू सिंग. ट्रीजवर आता सगळीकडे लीव्ज यायला लागले आणि बर्ड्स सिंग करायला लागले, गाणं म्हणायला लागले. अँड द फॉरेस्ट वॉज फिल्ड विथ ऑल काइंड्स ऑफ फ्लावर्स. सगळे फॉरेस्ट हे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावर्सने भरून गेले. इट वॉज समर. हा कोणता सीझन होता? समर सीझन होता. सो जून मंथमध्ये कोणता सीझन येतो? समर सीझन. द ग्राउंड अंडर द बुशेस वॉज कवर्ड विथ व्हाईट स्टारलेट्स. द स्टारी ब्लॉसम्स वर टर्निंग इन टू स्ट्रॉबेरीज एव्हरी मिनिट. स्टारलेट्स मीन्स स्मॉल स्टार्स. बुशेसच्या खाली म्हणजे झुडपांच्या खाली ग्राउंड जे होतं ते ग्राउंड छोट्या छोट्या व्हाईट फ्लावर्सनी, स्ट्रॉबेरीच्या फ्लावर्सने कवर झालं होतं, पूर्ण भरून गेलं होतं. द स्टारी ब्लॉसम्स वर टर्निंग इन टू स्ट्रॉबेरीज एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनटाला ते जे छोटे फ्लावर्स आहेत ते स्ट्रॉबेरीजमध्ये टर्न होत होते, त्याचे स्ट्रॉबेरीज बनत होत्या. दे रायपंड ॲट वन्स. राईप म्हणजे पिकणे. एका क्षणात त्या पिकत होत्या. अँड बिफोर मॅरुकला हॅड टाईम टू थिंक देर वर सो मेनी ऑफ देम दॅट इट लुक्ड ॲज दो अ रेड कार्पेट हॅड बीन स्प्रेड ऑन द ग्राउंड. मॅरुकला याबद्दल काही विचार करणार त्याआधीच इतक्या स्ट्रॉबेरीज दिसू लागल्या की जणू काही ग्राउंडवर रेड कार्पेटच अंथरलेला आहे. पिक देम ॲट वन्स मॅरुकला कमांडेड जून. जूनने आदेश दिला, कमांड दिली की मॅरुकला पटकन स्ट्रॉबेरीज उचल. मॅरुकला पिक्ड दॅम जॉयफुली टिल शी हॅड फिल्ड हर ॲप्रन फुल. जोपर्यंत मॅरुकलाचं ॲप्रन फुल भरत नाही तोपर्यंत मॅरुकलाने स्ट्रॉबेरीज पिक केल्या, उचलल्या. देन शी थँक्ड द मंथ्स विथ ऑल हर हार्ट अँड स्कॅम्पर्ड मेरिली ॲट होम. Helena and the stepmother wondered when they saw Maricula bringing the strawberries. Helena आणि स्टेपमदरला आश्चर्य वाटले जेव्हा मॅरुकला स्ट्रॉबेरीज घेऊन येत होती. Her apron was full of them. तिचं जे ॲप्रन होतं ते फुल भरलेलं होतं स्ट्रॉबेरीजने. Where did you pick them? asked Helena sulkily. तुला ह्या स्ट्रॉबेरीज कुठे मिळाल्या? स्कल्किली म्हणजेच निराश होऊन होलेनाने विचारले. There are plenty of them growing in the forest on the high mountains. Helena took all the strawberries and ate them all up with her mother. होलेनाने सगळ्या स्ट्रॉबेरीज घेतल्या आणि तिच्या आईबरोबर तिने ते सगळ्या स्ट्रॉबेरीज खाल्ल्या. They didn't leave even a single one for Maricula. त्यांनी एकसुद्धा स्ट्रॉबेरीज मॅरुकलासाठी ठेवली नाही. On the third day काय झालं? होलेना ऑर्डर्ड, Maricula, go into the forest
अँड गेट मी सम रेड ॲपल्स. मॅरिक्युला फॉरेस्टमध्ये जा आणि माझ्यासाठी काही रेड ॲपल्स घेऊन ये. द स्टेपमदर कॉट होल्ड ऑफ मॅरिक्युला अँड विदाउट गिविंग हर अ चान्स टू स्पीक पुश्ड हर आउट ऑफ द डोर अँड शट इट आफ्टर हर. मॅरिक्युलाच्या स्टेपमदरने तिला पकडले आणि मॅरिक्युलाला काहीही बोलू न देता तिला दरवाजाच्या बाहेर ढकलले आणि दरवाजा लावून घेतला. मॅरिक्युला वेंट टू द फॉरेस्ट अगेन. पुन्हा मॅरिक्युला फॉरेस्टमध्ये गेली. विपिंग बिटरली. खूप रडत रडत गेली. बट शी डिडंट वॉन्टर अबाउट दिस टाईम. पण ती आता इकडे तिकडे फिरली नाही शोधत. शी रॅन स्ट्रेट टू द टॉप ऑफ द माउंटेन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग अँड द 12 months वॉज सिटिंग अराउंड द फायर. ती सरळ माउंटेनवर गेली. माउंटेनच्या टॉपवर गेली जिथे 12 months फायरच्या अवतीभोवती बसलेले होते. प्लीज काइंड सर्स हेल्प मी. ग्रेट जनवरी नॉडेड अँड आस्क हर व्हॉट आर यू लुकिंग फॉर टुडे. ग्रेट जनवरीने मान हलवली होकारामध्ये आणि म्हणाले की आज तुला काय हवं आहे, काय शोधत आहेस. आय एम लुकिंग फॉर रेड ॲपल्स. इफ आय डोंट ब्रिंग देम माय सिस्टर अँड माय मदर विल किल मी. टेल मी फादर, टेल मी प्लीज वेअर आय कुड फाइंड दॅम. सांगा मला की मला रेड ॲपल्स कुठे मिळतील. ग्रेट जनवरी रोज अप. ग्रेट जनवरी उठला. ही वेंट ओव्हर टू वन ऑफ द ओल्डर मंथ्स. इट वॉज सप्टेंबर. सप्टेंबर मंथकडे गेला. He handed the club to him and said, "Brother, take the high seat." Month September took the high seat upon the stone and swung the club over the fire. सप्टेंबर मंथ हाय सीटवर बसला आणि क्लब त्याने हलवलं फायरवर. The fire began to burn with a red flame. The snow began to melt. फायर मग खूप मोठी झाली आणि स्नो जो आहे तो मेल्ट व्हायला लागला. But there was a cold wind that sent the faded leaves down to the ground. पण कोल्ड ज्या विंड्स होत्या, विंड म्हणजे हवा, वारा, कोल्ड विंड्स चालू होते. त्यामुळे काय होत होतं, जे फेडेड लीव्ज आहेत ते ग्राउंडवर पडत होते. इट वॉज ऑटम. हा कोणता सीझन चालू होता? ऑटम. मग सप्टेंबर मंथमध्ये कोणता सीझन चालू असतो? ऑटम सीझन. ऑटम सीझनला काय होते, झाडांवरची पाने खाली गळून पडत असतात. मॅरिक्युला सॉ जस्ट वन ॲपल ट्री विथ रेड ॲपल्स हँगिंग हाय अमंग इट्स ब्रांचेस. मॅरिक्युलाला फक्त एक ॲपलचं ट्री दिसले की ज्याच्यावर ॲपल्स, रेड ॲपल्स लटकलेले होते. शेक द ट्री ॲट वन्स मॅरिक्युला कमांडेड सप्टेंबर. सप्टेंबरने कमांड दिली, ऑर्डर दिला की मॅरिक्युला शेक म्हणजे हलवणे, झाड आता हलव म्हणून. राईट ग्लॅडली मॅरिक्युला शुक द ट्री. आणि ग्लॅडली म्हणजे हॅपीली तिने आता जे ट्री होतं ॲपलचं ते हलवायला लागली. अँड फर्स्ट वन ॲपल फेल डाऊन अँड देन अनादर. पहिले एक ॲपल खाली पडले आणि मग दुसरे पडले. नाव मॅरिक्युला, दॅट्स इनफ. रन होम क्विकली शाउटेड द मंथ्स. मंथ्स आता ओरडले की मॅरिक्युला एवढे पुरेसे आहेत, आता पटकन घरी जा म्हणून. मॅरिक्युला ओबेड ॲट वन्स. ओबे म्हणजे आज्ञेचे पालन करणे. मॅरिक्युलाने मंथ्सने जे सांगितले ते ऐकले लगेचच. शी पिक्ड अप द ॲपल्स. तिने ॲपल्स उचलले. थँक्ड द मंथ्स विथ ऑल हर हार्ट अँड रॅन मेरिली होम. तिने ॲपल्स उचलले, मंथ्सला थँक्यू म्हटलं मनापासून आणि मेरिली म्हणजे हॅपीली ती घराकडे गेली. होलेना अँड द स्टेप मदर वंडर्ड वेन दे सॉ मॅरिक्युला ब्रिंगिंग द 2 ॲपल्स. होलेना आणि स्टेप मदरला आश्चर्य वाटले जेव्हा मॅरिक्युला 2 ॲपल्स घेऊन येत होती. वेअर डिड यू गेट देम? तुला हे कुठून मिळाले? आस्क्ड होलेना. आय फाउंड देम इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटेन. मला ते सापडले फॉरेस्टमध्ये उंच डोंगरांवर, माउंटेनवर. अँड व्हाय डिडंट यू ब्रिंग मोर? आणि तू अजून का नाही आणलेस? ऑर डिड यू इट देम ऑन द वे होम? की तू घरी येताना खाल्लेस? सेड होलेना हार्शली. हार्शली मीन्स रूडली ऑर अनकाइंडली. अलास सिस्टर डिअर, आय हॅवंट इवन टेस्टेड देम. डिअर सिस्टर, मी त्याची चवही पाहिली नाही. आय शुक द ट्री ट्वाईस. मी 2दा झाड हलवले. 2 ॲपल्स फेल डाऊन
अँड दे वुडंट लेट मी शेक द ट्री अगेन. 2 ॲपल्स खाली पडले आणि त्यांनी मला पुन्हा झाड हलवू दिलं नाही. दे शाउटेड टू मी टू गो स्ट्रेट होम. ते माझ्यावर ओरडले आणि म्हणाले की स्ट्रेट घरी जा. प्रोटेस्टेड मॅरिक्युला. मे यू बी स्ट्रक टू डेथ बाय लाईटनिंग. तुझं विजेच्या धक्क्याने मृत्यू हो. सेड द विकेड होलेना अँड बिगॅन टू ईट द ॲपल. असं विकेड म्हणजे दुष्ट होलेना म्हणाली आणि ॲपल खाऊ लागली. इट टेस्टेड सो डिलिशियस दॅट शी टोल्ड हर मदर शी हॅड नेव्हर टेस्टेड एनिथिंग सो नाईस इन ऑल हर लाईफ. डिलिशियस मीन्स विथ अ प्लेझंट टेस्ट, टेस्टी. होलेनाने तिच्या आईला सांगितलं की अशा प्रकारचे टेस्टी ॲपल्स मी यापूर्वी कधीही खाल्लेले नाही. द स्टेपमदर लाईक्ड इट टू. स्टेपमदरलासुद्धा ते ॲपल्स खूप आवडले. वेन दे हॅड फिनिश्ड दे वॉन्टेड सम मोर. जेव्हा ते ॲपल्स संपले तेव्हा त्यांना अजून हवे होते. मदर गिव्ह मी माय फर कोट. आई मला माझं फर कोट दे. लेट्स गो टू द फॉरेस्ट आवरसेल्व्स अँड गेट द ॲपल्स. आपण स्वतः फॉरेस्टमध्ये जाऊयात आणि ॲपल्स घेऊन येऊयात. दॅट रॅग्ड लिटल रिच would eat them all up again on her way home. Ragged means untidy and wearing old and torn clothes. Untidy की जिने फाटलेले असे कपडे घातलेले आहेत त्याला म्हणतात रॅग्ड. आणि रिच मीन्स यूज टू एक्सप्रेस अँगर ऑर अनायन्स. राग व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे. होलेना तिच्या आईला म्हणते की आपण स्वतः फॉरेस्टमध्ये जाऊयात. जर आपण मॅरिक्युलाला पाठवले तर ती पुन्हा घरी रिटर्न येताना सगळे ॲपल्स खाऊन टाकेल. वी विल फाइंड द प्लेस ऑल राईट. आपण ती प्लेस शोधूयात. अँड आय विल शेक देम ऑल डाऊन हवेवर दे शाउट ॲट मी. जरी ते मला ओरडले तरीही आपण ते जे ॲपल ट्री आहे ते पूर्ण शेक करूयात आणि त्यावरचे ॲपल्स खाली पाडूयात. हर मदर ॲग्रीड रेडिली. तिची आई लगेचच तयार झाली. दे रॅप देमसेल्व्स इन फर कोट्स अँड शॉल्स अँड ऑफ दे वेंट टू द फॉरेस्ट. त्यांनी स्वतःला रॅप केलं म्हणजे गुंडाळलं. कशामध्ये? तर फर कोट्समध्ये, स्वेटर्समध्ये आणि शॉल्समध्ये, आणि फॉरेस्टमध्ये गेल्या. द स्नो ले डीप अँड दे वंडर्ड अबाउट फॉर अ लाँग टाईम बट ॲट लास्ट दे सॉ द टॉप ऑफ द माउंटन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग अँड द 12 months वर सिटिंग. सगळीकडे खूप स्नो पडलेला होता आणि वंडर म्हणजे फिरणे. त्या दोघीही खूप वेळ फिरल्या. पण ॲट लास्ट शेवटी त्यांना माउंटन्सच्या टॉपवर एक मोठी फायर जळताना दिसली जिथे 12 months बसलेले होते. दे स्टेप्ड अप टू द फायर अँड स्ट्रेच्ड आउट देअर हँड्स टू वॉर्म दॅम विदाउट आस्किंग परमिशन ऑर स्पीकिंग वन पोलाईट वर्ड. पोलाईट वर्ड म्हणजेच नम्र शब्द. जिथे त्यांना फायर दिसली डोंगराच्या टॉपवर तिथे त्या गेल्या आणि तिथे गेल्यावर त्यांनी त्यांचे हात स्ट्रेच केले. स्ट्रेच म्हणजे पुढे सरकवले, वॉर्म करण्यासाठी, गरम करण्यासाठी. आणि त्यासाठी त्यांनी परमिशनही घेतली नाही 12 monthsची आणि त्यांच्याशी नम्रपणे बोलल्याही नाहीत. वाय हॅव यू कम हिअर अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आस्क्ड ग्रेट जानेवारी क्रॉसली. ग्रेट जानेवारीने त्यांना विचारले की तुम्ही इकडे कशाला आलेला आहात आणि तुम्ही काय शोधत आहात? व्हाय डू यू वॉन्ट टू नो यू ओल्ड फूल? रिप्लाइड होलेना अँग्रीली. रागाने होलेनाने रिप्लाय दिला की तुला का जाणून घ्यायचं आहे यू ओल्ड फूल? इट्स नो बिझनेस ऑफ युअर्स सेड हर मदर. होलेनाची आई ग्रेट जानेवारीला म्हणते की तू तुझं काम कर, तुला का जाणून घ्यायचं आहे? ग्रेट जानेवारी फ्राउंड अँड स्वंग द क्लब ओव्हर हिज हेड. फ्राउंड means furrow one's brows in an expression indicating disapproval. खूप राग आल्यामुळे कपाळावर आठ्या येणे. सो ग्रेट जानेवारीला राग आला आणि त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. त्याने काय केलं, तो जो क्लब होता तो त्याच्या डोक्यावर फिरवला. द स्काय ग्रीव डार्क इन अ मोमेंट. डोक्यावर फिरवल्या क्षणार्धात स्काय जे आहे आकाश डार्क झालं. द फायर बर्न्ट लो. जी फायर पेटत होती ती कमी झाली. द स्नो बिगॅन टू फॉल थिक अँड अन आयसी विंड बिगॅन टू ब्लो थ्रू द फॉरेस्ट. विंड म्हणजे वारा, आयसी म्हणजे बर्फाळ थंड असा, आणि ब्लो म्हणजे वाहणे. काय झाले, लगेचच स्नो जो आहे तो खूप जास्त वाढायला लागला. थंड वारे वाहायला लागले पूर्ण जंगलात.
होलेना अँड हर मदर कुडंट सी वन स्टेप इन फ्रंट ऑफ देम. होलेना आणि तिच्या आईला त्यांच्या पुढच्या पावलावरचं सुद्धा त्या आता पाहू शकत नव्हत्या. They tried to find their way out, but the snow fell in huge masses and soon they were lost in it. होलेना आणि तिच्या आईने खूप ट्राय केला त्यांचा रस्ता शोधण्यासाठी, पण स्नो इतका जास्त पडत होता. ह्यूज मासेस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात स्नो पडत होता. त्यामुळे लगेचच म्हणजे थोड्याच वेळामध्ये त्या जंगलामध्ये हरवून गेल्या. At home, Maricula waited and waited, and yet Helena and her mother did not come back. घरी मॅरिक्युला ही खूपच वाट पाहत होती, पण होलेना आणि तिची आई काही परत आल्या नाहीत. When she went to search for them, she found neither her mother and sister nor the 12 months in the forest. आणि ती जेव्हा घराच्या बाहेर पडली त्या दोघींना शोधण्यासाठी, तेव्हा तिला तिची आईसुद्धा दिसली नाही, तिची बहीणसुद्धा दिसली नाही आणि ते 12 मंथ्ससुद्धा फॉरेस्टमध्ये दिसले नाहीत. ॲट लास्ट शी रिटर्न्ड होम सॅडली. शेवटी ती घरी परतली दुःखी होऊन. सो गुड मॅरिक्युला इनहेरिटेड द कॉटेज अँड द लँड अराउंड इट. इनहेरिटेटेड मीन्स रिसीव्ह फ्रॉम समवन हू हॅज डाईड. जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची जी संपत्ती आहे ती वारसा म्हणून मिळणे, त्याला म्हणतात इनहेरिटेटेड. तर मॅरिक्युलाला ते कॉटेज आणि त्याच्या आजूबाजूचं जे लँड आहे ते वारसा हक्क म्हणून मिळालं. शी मॅरिड अ काइंड हजबंड अँड दे बोथ लिव्ड हॅपली एव्हर आफ्टर. तिला एक छान मस्त काइंड हजबंड मिळाला, त्यांनी लग्न केलं आणि ते इथून पुढे छान हॅपीली राहायला लागले. So that's all for today. We will meet again in the next part of this lesson, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.